उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अनिल देसाई आणि संजय राऊत सुद्धा दिल्ली इथं भाजपच्या काही मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे। ठाकरेंच्या सेनेकडून बॅकडोअर चर्चा सुरू आहे। लवकरच उद्धव ठाकरे खासदारांची दिल्ली इथं बैठक घेणार असल्याची माहिती आहे। खासदारांचा बंड थांबवण्यासाठी शमवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानामध्ये उतरत आहेत। काही वेळापूर्वी आपण अपडेट पाहिली की आदित्य ठाकरे दुपारनंतर दिल्लीमध्ये पोहोचतायत। पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय आणि आता अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्याकडे जे लोक आहेत, आपल्याकडे जे नेते आहेत, त्यांचा बंड शमवण्याचे, त्यांचा बंड थंड करण्याचे उद्धव ठाकरे स्वतः मैदानामध्ये त्यासाठी उतरलेले आहेत। त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आपल्या नेत्यांना, आपल्या खासदारांना, आपल्या आमदारांना थांबवण्याचे। त्यामुळे उद्धव ठाकरे आज दिल्लीमध्ये बॅकडोअर चर्चा कोणाशी करतात, काय करतात आणि भाजपच्या कोणत्या नेत्यांना भेटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, बरेच प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत बंड थंड करण्यासाठी। कशा कशा भेटी झालेल्या आहेत, कशा कशा भेटी होणार आहेत, या संदर्भातले अपडेट्स हवेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या सेनेचे जे अनेक खासदार ते आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले। उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत। अनिल देसाई यांनी संजय राऊत यांची काही भारतीय जनता पक्षाच्या महत्वाचे जे असे मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आणि एक बॅकडोर चॅनल आता उद्धव ठाकरे यांनी ओपन केले की ह्या लोकांचं बंड कसं थांबवता येईल यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ऍक्टिव्ह झाल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यानुसार अनेक लोकांच्या दिल्ली येथे भेटीगाठी झाल्याची देखील माहिती आपल्याला पुढारी न्यूजच्या सूत्रांच्या मार्फत मिळते। त्यामुळे आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील दिल्ली येथे जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्याचबरोबर खासदारांशी बैठक देखील उद्धव ठाकरे घेणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या सेनेकडून आता जो व्हीप आहे तो देखील जारी करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण पाहिलं तर 18 जून रोजी त्यांनी संसदीय समितीची बैठक देखील बोलण्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे आपण पाहायला महत्वाचं असेल अनिल देसाई यांनी हा जो व्हीप आहे तो काढलेला आहे। त्यामुळे आता ठाकरे आता हे बॅकडोअर चर्चा करताना पाहायला मिळत आहे। ते आपण जर पाहिलं तर काही लोकांच्या मार्फत बीजेपीचे जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याशी ते भेट घेत आहेत आणि या खासदारांचं बंड कसं थांबवण्यात येईल याचा देखील आता प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांनी संजय राऊत करताना पाहायला मिळतात। त्यांना आपण जर पाहिलं 2022 नंतर सेनेमध्ये हा मोठा एक आपण पाहायला गेलं तर एक बंड पाहायला मिळते। त्यामुळे हे बंड थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे हे पद्मेश, त्यामुळे हे बंड थंड करण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा मैदानामध्ये उतरतायत आणि कसे प्रयत्न केले जातील या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।